हॅलो, नमस्कार सर्वांना. अगदी मनापासून स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन लॉंग व्हिडिओमध्ये. तर इथे बघा, आम्हाला जायचं होतं देवगडला. तर आमची तयारी झाली होती, राशिकाची पण तयारी झाली होती. तर आम्हाला उन्हाळ्या सुट्टीपासून जायचं होतं, पण नियोजनच होत नव्हतं. तर फायनली आज आम्ही निघालो होतो. तर काय होतं, निघाल्यानंतर काहीतरी प्रॉब्लेम येतो. तर तसंच झालं होतं, आमच्या प्लायवूडचा नटच लवकर लागत नव्हता. तर नंतर आम्ही इथे पोहोचलो होतो. तर इथे बघा किती छान असं हे महाद्वार आहे मोठं, आणि ते किती छान फुलं झाडं आहेत. तर बघा एवढं छान वातावरण आहे ना, लोकेशन तर एवढं सुंदर आहे, खूपच छान वाटतं इथं. एवढं मन प्रसन्न होतं हे झाडं वगैरे बघून. तर नंतर आम्ही इथं पोहोचलो होतो पार्किंगमध्ये. तर पार्किंगमध्ये पोहोचल्यानंतर आम्ही इथे गाडी वगैरे लावली. गाडी लावल्यानंतर मग इथे बघा किती मोठं असे पटांगण आहे, भरपूर मोठी पार्किंग आहे. तर इथं सर्व भाविकांनी गाड्या वगैरे लावल्या होत्या. आणि इथे पण बघा किती शांत असं वातावरण आहे, अगदी प्रसन्न वाटतं. आणि पुढे गेल्यानंतर लगेच इथे पेढे आणि हाराचे दुकान आहेत. तर इथं आम्ही पेढे घेतले आणि हार घेतला. तर देवगडमध्ये जो पेढा भेटतो ना, तो खूपच सुंदर पेढा आहे, खूप छान टेस्ट आहे याची. तर कसा बनवतात ते माहीत नाही, पण पेढा खूपच छान आहे. त्यानंतर हे बघा, आम्ही इथपर्यंत पोहोचलो होतो. तर इथे पण खूप छान सुंदर असा परिसर आहे. या झाडामुळे देवगडला ना खूपच अशी शोभा येते, असं वाटतं की आपण इथे स्वर्गातच आलेलो आहे. आणि किती वेळा जरी आलो ना तर प्रसन्नच वाटते. ते यायची खूप वारंवार अशी इच्छा होते देवगडला. त्यानंतर आम्ही इथे ना पाय वगैरे धुवून घेतले, आणि पाय वगैरे धुवून घेतल्यानंतर आम्ही दर्शनाला गेलो होतो. तर दर्शनाला गेल्यानंतर तिथे ना शूट करायला अलाउड नव्हतं, त्यामुळे तिथे काही शूट केलं नाही. आणि मग भास्करगिरी महाराजांचं पण खूप छान असं निवांत आमचं दर्शन झालं. देवगडमध्ये आल्यानंतर ना भास्करगिरी महाराजांचं जर दर्शन झालं ना, मनाला खूप असा वेगळाच एक आनंद मिळतो. तर त्यानंतर आम्हाला जायचं होतं नदीकडं. तर इथे पण बघा किती छान असे मोठे मोठे अशोकाचे झाडं आहेत. तर खूप जास्त झाडं असल्यामुळे इथे निसर्गरम्य असं वातावरण आहे. तर नंतर मी इथे नदीवर पाय वगैरे धुवून घेतले आणि सर्व नदीकडे असं डोळे भरून बघितलं. तर इथं होडीमध्ये लोक बसलेले होते. आम्हाला पण बसायचं होतं, पण कसं आहे ना, काही पण घडतं, त्यामुळे आता मला इच्छाच होत नाही कशामध्ये बसायची. तर नंतर आम्ही आता इथं दर्शन वगैरे घेतलं, सगळीकडे फिरून झाल्यानंतर आम्ही निघालो होतो घरी जायला. तर जाताना इथं परत पुन्हा आम्ही थांबलो होतो थोडा वेळ शूटिंग काढण्यासाठी. तर आम्ही काही घरी जेवण वगैरे केलेले नव्हते, त्यामुळे आम्हाला थोडे जेवण करायचे होते. तर इथं जाताना आम्ही दत्तप्रसाद हॉटेलमध्ये थोडंसं जेवणासाठी थांबलेलो होतो. तर इथं कसं आहे ना, व्हेज जेवण भेटतं, खूप छान भेटतं. आम्ही एकदा इथं आलो होतो, तर त्यामुळे आज पण इथंच मग थांबलो होतो जेवणासाठी. तर इथं आम्ही थोडं जेवण वगैरे केलं, आणि मग जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही ते थोडीशी खरेदी केली. तर इथं कसं आहे ना, बचत गटाच्या सर्व वस्तू आहेत इथं. शेवाई, कुरडई, पापड, वडे, नाचणीच्या पापड्या, आणि आपले उडदाचे पापड, सर्व काही इथं भेटतंय. ज्वारीच्या पापड्या, बाजरीच्या पापड्या, लोणचं, आवळा मुरांबा, सर्व काही भेटतं. तर आम्ही थोडंसं खरेदी केलं होतं. तर इथे बघा फायनली आम्ही पोहोचलो होतो घरी. तर मला असं वाटलं होते की रोडने पाऊस वगैरे लागतो की काय, आम्ही भिजतो की काय, पण असं काही नाही झालं. आम्ही व्यवस्थित घरी पोहोचलो. आणि कसं गाडीवर थोडा जरी प्रवास केला तर खूप थकल्यासारखं होतं, तसंच मला झालं होतं. तर आता इथं वाजले होते 3:30. तर माझे थोडेसे सकाळचे भांडे वगैरे राहिले होते, परंतु मी थोडासा अर्धा तास आराम केल्यानंतर उठले, हातपाय तोंड धुतले, फ्रेश झाले आणि चेंज वगैरे केलं. त्यानंतर मग राहिलेले माझे सकाळचे भांडे वगैरे मी ते घासून घेतले. भांडे घासल्यानंतर सर्व रॅकला लावून घेतले, आणि किचन गॅस सर्व घासून घेतले, स्वच्छ कोरडे करून घेतलं, आणि पाणी वगैरे सर्व काढून घेतलं. आणि कसं गॅस जर आवरला तर 10 मिनटं 15 मिनटं खूप छान दिसतं बघा, आणि मनाला पण खूप प्रसन्न वाटतं. परंतु कसं आहे, 5-10 मिनटात नंतर काम करायला लागलं की स्वयंपाक वगैरे लगेच किचन खराब होत असतो. नंतर मग मी थोडासा आमच्यासाठी चहा ठेवला होता, आणि चहा वगैरे घेतला, मग जरा फ्रेश झालो. तर बघा, व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करा. बाय सर्वांना.